श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। अमावस्या तिथी दर महिन्याला येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात। दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले शास्त्र सांगते, पण आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते। मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही 29 डिसेंबरला रविवारी पहाटे 4:01 सुरू होणार आहे आणि 30 डिसेंबरला सोमवारी पहाटे 3:56 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार ही अमावस्या 30 डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे। ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येच्या मुहूर्तावरच करत असतो। त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही आहे किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, म्हणजे पैसा घरात टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही। घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे फार महत्त्वाचे असते। असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तरच याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात। पैसा तर हवाच, पण त्याचसोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते। तर यासाठी घरातील महिलांनी प्रत्येक अमावस्याला या गोष्टी न चुकता कराव्यात। काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं, आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात। त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत। या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा, त्यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला जाणवतील। ते उपाय कोणते आहेत हे आता आपण पाहणार आहोत। तसेच उंबरठ्यावर अमावस्येच्या दिवशी हे एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे, तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवायची आहे। तसेच महिलांनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला, कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचाच आहे। पहा, जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात। पितरांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता, पण पितरांची सेवा तर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला किंवा स्वतःला देखील त्रास जाणवू शकतो, कारण पितरांची जर सेवा राहिली तर पितृ जे असतात तर ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभकार्य आपल्या घरामध्ये घडू देत नाहीत। त्यामुळे पितरांची सेवा अमावस्येला आवश्यक करावी, म्हणजे कावळ्याला, गाईला, कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी घास खाऊ घालायचा आहे। काय खाऊ घालावे, तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही भात हे खाऊ घालू शकता, म्हणजेच अमावस्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात
बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला। त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून गुळाचा खडा आणि थोडंसं तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी। पहा, महिलांनी हे उपाय दर अमावस्येला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते। बघा, जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। त्यामुळे हे काम अमावस्येला आवर्जून करा। काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत, मुलांची, पतीची प्रगती चांगली होत आहे, सगळे अडथळे दूर होत आहेत। आता त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे। मातीची पणती घ्या किंवा मग कणकेचा दिवा वापरू शकता। मातीची पणती घेतली तर प्रत्येक अमावस्याला तुम्ही तीच पणती वापरू शकता आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल। आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल, किंवा या दोन्हींपैकी कोणतंही तेल नसेल तर तुम्ही जे देवासाठी तेल वापरता ते तेल टाका। त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा। पितरांचे स्मरण करून तुमच्याकडून काही चुकले असेल तर पितरांची तुम्हाला माफी मागायची आहे। त्यानंतर घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे, महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचं आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत ते दूर होतात। दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, यमाची दिशा असते। त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं। दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोड्याशा अंतरावर दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता। आता बघा, त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान। अमावस्येच्या दिवशी आवश्यक गरजू व्यक्तींना अन्नदान करा। ज्यांना अन्नाची गरज आहे, जे भुकेले आहेत त्यांना अन्नदान अवश्य करा। अन्नदान करताना ते शिळे असू नये, नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळाचे देखील दान करू शकता। अमावस्येच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात। अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे, ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उदार पैसे देणे किंवा उदार पैसे घेणे देखील टाळावे। दही, दूध, तूप, ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे। हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात, त्यामुळे हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे। अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत, चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्याला जर काही दोष लागलेले असतील तर ते दूर होतात। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा। तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर आवश्यक तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा। पहा, जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही। त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावे। चला तर मग आता आपण पाहूया की अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे। तर सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच
सायंकाळी 6:30 ते रात्री 12पर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल, कारण रात्री 12पर्यंत माता लक्ष्मीची आगमन आपल्या घरामध्ये होत असते। या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती किंवा मातीचं भांडं तुम्ही घेऊ शकता। ते जर नसेल तर तुम्ही कापूर आरतीमध्ये हा उपाय करू शकता किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता। मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी जी आहे ती ठेवायची आहे। शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल। शहरी भागामध्ये आपल्याला ही विकतच आणावी लागेल। जर आपण ग्रामीण भागात राहत असो तर कुठे ना कुठेतरी शेणाच्या गौऱ्या ह्या शेतामध्ये भेटतातच। आता तुम्हाला देवघरासमोर बसून देवघरातील दिवा प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे। शेणाची गौरी, 2 किंवा 4 कापुराच्या वड्या, 2 अखंड लवंग, 2 वेलची आणि थोडेसे गाईचे तूप असेल तर अतिउत्तम आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे। आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहीत नाही तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 11 वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे। तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे, कुलदेवतांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे, माझ्या पतीची मुलांची प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे। आणि हे जे भांडं आहे तुम्हाला घरातील प्रत्येक कोण्यामध्ये फिरवायचं आहे, तुमचं टॉयलेट आणि बाथरूम सोडून, आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर ठेवायचं आहे। त्यामध्ये लागेल तसा कापूर हा टाकत राहायचा आहे। उंबरट्यावर ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळ्या नष्ट होतात। कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर केलेला आहे। जेव्हा गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर यज्ञ होम यामध्ये केला जातो तेव्हा तेथे नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही। त्यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या तर दूर होतातच, शिवाय पैशाच्या अडचणीही दूर होतात। घरामध्ये एकोपा, प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची, पतीची प्रगती होते। घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।